समर्थ रामदास स्वामींनी अनन्य भक्ती कशी असावी हे दाखविण्यासाठी त्यांच्या शिष्यमंडळींना एक चमत्कार करून दाखवला. त्याचे नाव आहे कल्याण स्वामींना सर्पदंश. समर्थ कल्याण स्वामींना नेहमी खाजगी कामकाज सांगतात आणि त्यांच्यावरच नेहमी सुप्रसन्न मर्जी असते हे इतर शिष्यांना काही पाहावेना. ते त्यांचा हेवा करू लागले. एके दिवशी समर्थांची स्वारी सर्व शिष्य मंडळींसह रामगळीत असताना त्यांना काहीतरी प्रसंग दाखवून प्रचिती दाखविण्याचे समर्थांच्या मनात आले. एके दिवशी रात्री मध्येच उठून समर्थांनी विडा मागितला. त्यावेळी कल्याण स्वामी दुसऱ्या गळीत गेले होते. 2-3 शिष्यांनी पाहिले तर डब्यात पाने मुळीच शिल्लक नाहीत. आता काय करावे म्हणून सारी मंडळी खट्टू होऊन राहिली. आधी पानांची तजवीज करायची ती कोणी केली नाही. तेव्हा आता काय उत्तर द्यावे असे मनात येऊन कोणीच जबाब देईनात. समर्थांनी 2-3 वेळा मोठ्यांदा विचारले. तो कल्याण स्वामींच्या कानी हाक गेले. कल्याणांनी विडा आणतो म्हणून सांगितले आणि जाऊन पाहतात तो बटव्यात एकही पान नाही. आता काय करावे म्हणून तसेच तडक सापडला पाने आणण्याकरता निघाले. रात्र अंधारी, मध्यरात्रीचा समय. हे काहीच मनात न आणता समर्थांना उशीर होऊ नये म्हणून ते पळतच निघाले. थोडे अंतर गेले नाहीत तोच मार्गामध्ये एक मोठा सर्प खडी उतरताना त्यांच्या पायाला डसला. त्याचे विष जालिम असल्याने कल्याण स्वामी लागलीच पडले आणि त्यास घाम फुटला. तेव्हा जय जय रघुवीर समर्थ असा त्यांनी 2-3 वेळा मोठमोठ्याने जयघोष केला. ती आरोळी समर्थांच्या कानी गेली. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे कोण, कल्याण की काय? कोण हाका मारतोय ते पहा. पण एवढ्या रात्री काळोखातून बाहेर पडतो कोण? तू जा मी जा असे एकमेकात हळूहळू चालले होते. अखेर कोणीच बाहेर जात नाही असे पाहून समर्थ स्वतःच उठले आणि एक चुडी पेटवायला सांगितली. ती बरोबर घेऊन खडी उतरून पलीकडे जाऊ लागले. तो वाटेत कल्याण स्वामी घाम फुटून पडले आहेत आणि सर्प फणा काढून बाजूला बसला आहे असे त्यांनी पाहिले. तेथे जवळच बहिरोबाचे स्थान होते. त्याला समर्थांनी नवस केला, माझ्या कल्याणाला उतार पडू दे, तुला मनभर गुळ देऊ. नंतर कल्याण स्वामींच्या तब्येतीस उतार पडण्यासाठी जवळ जाऊन त्यांच्या अंगावरून त्यांनी अलगद हात फिरवला. तेव्हा ते सावध झाले आणि समर्थांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. नंतर समर्थांनी सर्पाकडे पाहून त्याला म्हटले, आमची मंडळी येथून रात्री बेरात्रीची फिरते. याकरिता आपण यापुढे येथे राहू नये. दुसरी जागा पाहून तिकडेच जाऊन राहावे. अशी आज्ञा होताच सर्पाने फणा काढला आणि समर्थांना सव्य प्रदक्षिणा घालून तो निघून गेला. मग समर्थ सर्वांना घेऊन आपल्या ठिकाणी आले. पण कल्याण स्वामी म्हणाले, मी चाफळा जाऊन पाने घेऊन येतो. त्यांना समर्थांनी सांगितले, तू जाऊ नको. पाने नसली तरी चालतील. पानासाठी जीव काय म्हणून धोक्यात घालता? कल्याण स्वामी म्हणाले, जीवाचे जामीन आपण, मला कशाची काळजी? एवढी भक्ती पाहून समर्थ म्हणाले, बरे जा, पहा बटवीत पाणी असली तर विडा द्या, नाही तर गरज नाही. कल्याण स्वामींनी बटवीत पाहिले तो पाने भरलेली आहेत. मग त्यांनी मोठ्या आनंदाने विडा आणून समर्थांना दिला. ते पाहून समर्थांनी सर्व शिष्यांना सांगितले,
ही कल्याणाची भक्ती पहा. भक्तीमुळे कोणाचीही मर्जी प्रसन्न होते. याकरिता आपण दुसऱ्याचा हेवा करू नये. त्याच्या भक्तीप्रमाणे भक्ती करण्यास शिकावे म्हणजे झाले.